जसं की मित्रांनो आपण थंबनेलवर बघितलंय की आपल्याला या व्हिडिओ मार्फत आपल्याला जी आपली रेशन कार्डची ई-के-वाय-सी आहे ती करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय प्रोसेस आहे ती थोडक्यात आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघून घेऊया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर कोणताही वेळ वाया न घालवता तुम्हाला प्रोसेस सांगतो. तर पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअर ओपन झाले आहे बघा. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर सर्च इथं करायचं आहे मेरा ई-के-वाय-सी. तुम्ही अगोदरच सर्च केलेलं आहे, सो तुम्ही सर्च करू शकता ई-के-वाय-सी. तर हा पहिलाच ॲप दिसत असेल तुम्हाला फेस ई-के-वाय-सी, मेरा ई-के-वाय-सी. त्याच्यावरती क्लिक करा, याला इन्स्टॉल करून घ्या. आपला हा ॲप इन्स्टॉल व्हायला लागला आहे. त्याच्यात अजून एक आधारचा एक ॲप घ्यायला लागतो, तो पण मी सांगणार आहे तुम्हाला कसा घ्यायचा. तर पहिल्यांदा हा ॲप इन्स्टॉल करून घेऊया. तर बघू शकता आपला ॲप इन्स्टॉल होतो आहे. मित्रांनो आपण घरच्या घरी लगेच के-वाय-सी करू शकतो आपल्या घरातील कोणत्याही सदस्याची. 31 मार्च ही लास्ट तारीख दिलेली आहे सरकारनं. तर इथं ओपन करून घेऊया आपण मेरा ई-के-वाय-सी. बघा अशा प्रकारे ओपन होतं आहे. याच्यावरती आपल्याला इथं व्हाईल यूजिंग द ॲप याच्यावरती फर्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे पण व्हाईल यूजिंग द ॲपवर क्लिक करायचं आहे, लोड होईल. त्याच्यानंतर तर माझ्याकडे पहिलाच तो ॲप एक इन्स्टॉल आहे, तो मी अनइन्स्टॉल करतो पहिला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता आता आपला जो ॲप आपण इन्स्टॉल केला होता के-वाय-सी आपला मेरा के-वाय-सी, तर तुम्हाला आपल्या मोबाईलवरती असा आयकॉन दिसून जाईल आणि जेव्हा आपण इन्स्टॉल करतो त्यावरती ते ब्ल्यूमध्ये थंबमध्ये दिसून जाईल. इथे क्लिक करायचं आपल्याला. आता इथे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्याला इन्स्टॉल करा तर इथे तुम्हाला एक असा मेसेज येईल, फेस आर-डी ॲप नॉट इन्स्टॉल. तर इथं डाउनलोडवरती क्लिक करा फक्त. तुम्हाला डायरेक्ट प्ले स्टोअरला इथं हा ॲप दिसून जाईल, आधार फेस आय-डी. त्याला इन्स्टॉल करून घ्या. आपलं ते इन्स्टॉल व्हायला लागले. आता मला फक्त काय 2 मिनटं लागतात प्रोसेससाठी. तुमचं जर नेटवर्क कनेक्शन फास्ट असेल तर ते लगेच होऊन जाईल. तर इथं बघू शकता तुम्ही तर अनइन्स्टॉल असा ऑप्शन आला आहे, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. फक्त ते आता आपल्याला रिटर्न यायचं इथून, इथं काहीच करायचं नाही. तर इथं बघू शकता आता आपला ई-के-वाय-सीचा ॲप ओपन झालेला आहे. तर सिलेक्ट स्टेटवरती क्लिक करायचं आहे. तर आपलं स्टेटचं निवडून घ्यायचं आहे. इथं महाराष्ट्र मी करतो. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरीफाय करून घेईल. आता तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आधार नंबर टाकल्यावर आधार नंबर एकदा चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक आधारचा नंबर जो लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल. तर तो OTP आला आहे, तो मी इथं टाकून घेतला. त्याच्यानंतर हा कॅप्चा आहे, तर इथं तुम्ही प्रॉपर फिल करून घ्यायचं आहे. तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. हे बघा इथं तुम्हाला दाखवते, तर नाव दिसेल तुम्हाला इथं होम स्टेटस म्हणजे तुमचा स्टेट कोणता आहे, कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर दिसेल, तुमचा जिल्हा कोणता आहे तो दिसेल, ई-के-वाय-सी अप्रूव्ह, आधार नंबर. तर ई-के-वाय-सी स्टेटसवरती दिसेल. तर तिथं तुम्हाला काही दिसत नाही सध्या. के-वाय-सीसाठी तुम्हाला इथं फेस ई-के-वाय-सीवर क्लिक करायचं आहे. इथं ॲक्सेप्टवरती तुम्हाला पूर्ण एकदा क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक ते आपलं जो ॲप डाउनलोड केला होता त्याच्यावरती तुम्हाला दिसून जाईल. खाली एक तुम्हाला बॉक्स दिसेल, तिथे क्लिक करायचं आणि प्रोसेसवरती क्लिक करायचं. प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला आपला फेस एकदम प्रॉपर ॲड करून डोळे एकदम मिचकवायचे, ब्लिंक करायचे आहेत. त्याच्यानंतर ते आपोआप डिटेक्ट होईल आणि इथं तुम्हाला मेसेज येईल की आपली ई-के-वाय-सी झालेली आहे. के-वाय-सी झाली का नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला इथं पुन्हा या ॲपवरती लॉग इन करायला लागेल. तिथं के-वाय-सी स्टेटस तुम्हाला दिसून जाईल की झाली आहे की नाही, येस ऑर नो. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं ॲपवरती पुन्हा रिडायरेक्ट व्हायचं आहे. त्याच्यानंतर इथं OTP आणि आपलं जो कॅप्चा आहे, जसं पहिल्यांदा आपण लॉग इन करण्यासाठी ॲड केलं होतं तर सेम कॅप्चा आणि OTP ॲड करून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. तर इथे मी लॉग इन करून घेतो. त्याच्यानंतर लॉग इन आपलं इथं झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे खाली चेक करू शकता की आधार नंबरच्या खाली ई-के-वाय-सी स्टेटस Y म्हणजे येस झालेला आहे. तर अशा रीतीने आपली के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.